खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र राजकीय घडामोडींवर चर्चेची शक्यता। नाशिक विधान परिषदेत निवडणुकीमध्ये गोकुळ गीतेंच्या मनधरणीला हालचाली, गिरीश महाजन उदय सामंत करणार प्रयत्न, मात्र गोकुळ गीते लढण्यावर ठाम। जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम, भाजपा उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम, जितेंगे या हारेंगे पण माघार नाही, रेश्मा काळेंचा यलगार। बिनविरोधाची धडपड, माघार नाट्यावर एका दिवसात 150 कोटी खर्च, विरोधी पक्षाचे घोडे बाजारात आपला भाव ठरवून आले होते, सूचक ट्विट करत राऊतांचा जोरदार टोला। ठाकरे सेनेतून हकालपट्टी केलेल्या बाळमानेंचं स्टेटस सध्या चर्चेत, मनाच्या ज्या दरवाजातून संशय प्रवेश करतो त्याचवेळी प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात असा संदेश। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवालांना ईडीची धमकी, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप। विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार, 6 जागा बिनविरोध, 11 जागांवर होणार निवडणूक, राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी। संघटनात्मक विस्तार करण्याकरता शिवसेना गोव्यातल्या जनतेच्या सेवेसाठी शिवसेना कटिबद्ध, पणजीत पार पडलेल्या बैठकीतून शिवसेनेनं दिला संदेश। मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा, महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक, वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन। नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना सापडलं पिस्तूल आढळल्यानंतर पोलिसांचं पाचार। नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार आढावा, नीट परीक्षा पूर्वतयारीची आज महत्त्वाची बैठक। आरबीआय कडून पतधोरण जाहीर, व्याजदरात कोणतीही वाढ नाही, कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद, अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार। शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल, मात्र शेतकऱ्यांची 2,500 रुपये दराची मागणी कायम, 1,580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा। जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरण, नराधम महेंद्र बारेलाला दुहेरी फाशीची शिक्षा, मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची केली होती निर्घृण हत्या। नोएडाच्या सेक्टर 75 मधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग, अग्निशमन दल आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। इराणी फ्रेंच लेखिका मार्जेन सत्रापी यांचं निधन, फ्रान्सच्या अध्यक्षांकडून शोक व्यक्त। कोहली मुकणार, रोहितबाबत संभ्रम, अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडिया समोर मोठा पेच। आगामी आयर्लंड इंग्लंड दौऱ्याकरता भारतीय T20 संघात मोठे फेरबदल, सूर्यकुमार यादवला डच्चू तर श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी।